आम्ही निस्पृहतेच्या आणि वैराग्याच्या गप्पा हाणायच्या आणि 50 आणि 60 आणि 70 हजार रुपये धंद्याला घ्यायचं. हे कळतं का नाही मी काय बोलतोय तुम्हाला? काय बरोबर आहे, बरोबर आहे. बोल, काय बोलतो आता? चांगलंच बोलतोय मी, कधी वाईट बोललोय तो? ओ आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम ग्रह पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्रानि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोति तदखिलम शंभो तव आराधनम. आज भगवान आशुतोष कोथळेश्वराच्या या प्रांगणामध्ये एका महान विभूतीचं अभिष्ट चिंतन सोहळा मोठा दिमाखाने पार पडतोय. थोडी खंत आहे, थोडा आनंद आहे. खंत एवढ्यासाठीच आहे की पंचक्रोशीतल्या मंडळीपेक्षा आम्ही बाहेरची लोक जास्त आहेत या कार्यक्रमाला. कीर्तनाला येतील ना, नाहीतर जेवायला जातील. आचार्य इथं आहेत, एक शंकराचार्य गेले. रामनाथ बाबा म्हणजे एक या कोथळ गावाला पडलेलं पारमार्थिक एक स्वप्न आहे. ते अलौकिक आहे. त्यांची प्रज्ञा, प्रतिभा आणि भाषेतला भावाविष्कार हा इतका उच्च कोटीचा असतो की मनाला मोहून जातं. धर्मपत्नी चांगली लाभणं हे संसाराचं वैभव आहे, पण वाणी सुंदर लाभणं आणि ती नियोजित वेळेला नियोजित सुचणं ही ईश्वराची अलौकिक देण माझ्या रामनाथ बाबांना. याच्याबद्दल कसलंच दुमत नाही. त्यांच्या भाषेकडं पाहिलं, चेहऱ्याकडं मोबाईल घेतला तरी जे शब्द इतके सुंदर असतात की ते मला नाही जमलं. ते मी जरा थोडा रांगडी विचाराचा आहे, म्हणजे ग्राम्य भागामध्ये राहतो आणि भाषा ही ग्राम्य आहे. तरी महाराजांनी, ललितकर महाराजांनी माझी बरीच कीर्तन त्यांच्या सप्त्यात ठेवली होती. त्यांना वाटायचं हे बरं असलं सुद्धा एखादं पाहिजे, म्हणजे जे बंडखोर आहे ते. आता आपण पाहिले तर मी जाहिरात पाहिलं त्यातले राजकीय नेते 50% सुद्धा हजर नव्हते इथं. आता प्रतिनिधी वगैरे, आता मी माझी बायको पाठवूनच दिली असतं तर चाललं असतं का? नाही, काय हे असं करत जाऊ नये. आपल्या गावचं भूषण आहे ना, मग पाठवलंच पाहिजे. आता तांबे साहेब आले, तुम्हाला धन्यवाद देत, त्याच्याबद्दल वाद नाही. पण काही भागवा भागीचं नाही. मला वाटतं ह्या झेडपीमुळे झालं असं. पंचायत समिती झेडपी ही मंडळी आता सध्या जरा धावधवीत आहे. तरी आपला नगर जिल्हा त्याच्यात नाही, त्याच्यामुळं थोडं निवांतपण आहे. पण ही सगळी मंडळी राजकीय कधी कधी एकत्र येतात. मला लोक विचारतात, महाराज वेगवेगळ्या पक्षाची, वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या विचाराची माणसं एकत्र कशी काय येतात? म्हणलं सोपं आहे. एका जंगलात हत्ती, घोडा, वाघ, सिंह सगळे श्वापदे राहतात, पण जंगलाला आग लागली तर हरणाला चिकटून वाघ पळवतो पण धरीत नाही. म्हणलं बाबा, साप मुंगसावून जातो, मुंगूस पकडत नाही. उंदीर बोक्यावरून उडी मारतो, बोका धरीत नाही, कारण जंगलाला आग लागलेली. ही सगळी एकत्र जाती राहतात. म्हणजे याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काय बोलायचं? तेच महत्वाचं आहे. ते हे आग ईडीची का समजा ना तुम्ही, कसली का होईना, पण आग आहे म्हणून ही धग जिरवण्यासाठी ही सगळी मंडळी एकमेकाशी. पण आमच्या वारकऱ्यात हे एक वैगुण्य आहे बाप. आम्ही दुसऱ्याचं मोठेपण कधीच वर्णन करत नाही. आपलं मोठेपण सांगतात, पण दुसऱ्याचं मोठेपण सांगताना आम्हाला कुठंतरी अंतःकरणात थोडासा कमीपणा वाटतो. कधीच नाही. आजचं कीर्तन होऊन गेलं, उद्या दुसऱ्या महाराजाला विचारलं आम्ही की कालचं कीर्तन हे पडलं, याच्याशिवाय भाषाच नाही त्याची. हे जे वैगुण्य आहे ना आमच्यातलं, ते जावं कधीतरी. एवढीच प्रार्थना करतो भगवंताला, आमच्यातलं वैगुण्य जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमच्यातलं कधीच जायचं नाही पिढ्यान पिढ्या. आधी आमच्यातलं गेलं पाहिजे, आम्ही शुचिरभूत झालो पाहिजे, तर मग तुम्ही शुचिरभूत. तुमच्या
अंतःकरणामध्ये एका चांगल्या विचाराला, चांगल्या आचाराला जागा देताना आम्ही निस्पृहतेच्या आणि वैराग्याच्या गप्पा हाणायच्या आणि 50 आणि 60 आणि 70 हजार रुपये धंद्याला घ्यायचं. हे कळतं का नाही मी काय बोलतोय तुम्हाला? काय बरोबर आहे, बरोबर आहे. बोल, काय बोलतो आता? चांगलंच बोलतोय मी, कधी वाईट बोललोय तो? म्हणून तर गंमत अशी, ही व्यवसायात्मिका बुद्धी जी जागी झाली वारकऱ्याची, ती इतकी टोकाला गेली आज की तिने एक शिखरच गाठलंय. कधी तीही खंत वाटते अशा जुन्या माणसांकडे पाहिलं की अरे कधी 10, 11 आणि 5 रुपयावर कीर्तन केली या लोकांनी. 11 रुपये देत असतील रामनाथ बाबाला. पहिल्या कीर्तनाला किती दिलं होतं? 2 रुपये. जायला मेलो लग. 2 रुपयावर कीर्तन. पण त्यावेळेस सोनं बी 20 रुपये तोळा असेल. म्हणजे कधी कधी असं प्रमाण लावायचं की मी ही सुरुवात 11 रुपयांनी केली, त्यावेळेस 200 रुपये तोळा सोनं होतं. म्हणजे हे जसं अर्थशास्त्रात मार्शल रॉबिनच्या व्याख्येप्रमाणे या सगळ्या किमया घडत राहतात. संगीत विशारद झाले. गुरुजी अभिवादन, आपल्याला प्रणाम करतो. मी तुम्हाला समक्ष नाही ऐकलं, पण ऐकलंय भरपूरपणे. संगीतातली एक अलौकिक चीज आहे ही. संगीत ही आराधना आहे, संगीत ही हृदयाची भाषा आहे, संगीत ही वेदांताचं गोज आहे, संगीत हा स्वर्गीय नाद आहे, संगीत ही अंतरात्म्याने परमात्म्याला दिलेलं आलिंगन आहे, संगीत 2 जीवाचं मिलन आहे, संगीत रोमारोमातून निघणारी ऊर्जा आहे, आणि संगीता वाचून जीवन म्हणजे वृक्ष वाळवंटातून प्रवास आहे मायबाप. आणि हे संगीतातले आज गडे भरपूर चांगलं आहे का, मजेने जीवन जगा. मी एकच वेळेचं भान ठेवून मला बी धंद्याला जायचंय. जरा गंभीर कार्यक्रम झालता म्हणून थोडासा काहींनी जरा जास्त लांबवलं, ताणलं. ते फार तारात तुटल्या त्यांनी तंबोऱ्याच्या. त्यांनी थोडंसं का माईक पुढं भेटला की उगत आणायचा त्याला. काही थोड्याशा मोजक्या शब्दात आपलं मनोगत व्यक्त केलं तर जीवन चांगलं होईल. मी रामनाथ बाबांना, त्यांच्या धर्मपत्नींना, बाबांचं माझ्यावर फार प्रेम अतिशय. सहज काही आमचं नातं नाही, गोतं नाही. आम्ही तर गोसाई माणसं, कुणाशीच नातं नसतं आमचं. आता मग भगव घालून गेलेलं नाही वेगळे. काय नाही म्हणलं मी भगव्याशिवाय कसं आहे, पता काय भगवी पाहिजे, हे बिघडी भगव. तुम्हाला बी वंदन. तांबे साहेब, तुम्ही माझ्या एका कार्यक्रमाला होता कुळधरणला, हा गुंडाच्या तिथं. कारण आपली गाठ गुंडाच्या तिथंच पडायची. चाललंय मजा आहे, आनंद आहे. मजेत राहायचं, आनंदी राहायचं. लय मोठं तत्वज्ञान घटन मठन पटन रज्जून सर्पण स्थानून पुरुषन शुक्तीन रजतन सत्ख्यातीन असत्ख्यातीन आणि रोचनेन आज्ञानन आवरणन विक्षेपन परोक्षण अपरोक्षण शोकनाशन आनंद वाप्तीन पूर्वमीमांसान उत्तरमीमांसान सांख्यन कानादन गौतमन. ही लगेच लगे कळत असतं काय? ही साधी फिलॉसॉफी. एखाद्या वेळेस सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन, शेक्सपियर नाही कळला तरी चालेल, पण वारकऱ्याला समजून घ्या मायबाप. वारकरी झाला जीवन कृतार्थ होईल. म्हणून बाबांच्या पायावर डोकं टेकवतो, कोतोळेश्वराला प्रार्थना करतो की या दाम्पत्याचं जीवन भावी जे काय उर्वरित शिल्लक असेल नियतीच्या खेळाप्रमाणे ते आनंदात जावं, सुलभ जावं, सुखत जावं. कोणी इच्छा करतात 100 वर्ष जगला पाहिजे, 150 वर्ष, लय तिष्ठून मिळाला पाहिजे. याच्यापेक्षा जोपर्यंत आहे ना, लय वर्ष जगणं म्हणजे पाहिजे तिथंच जगा आपलं पटशील. हे अटॅक वगैरे बाहेर रोग चांगला आहे. लय अपदाय लावित नाही, लय कुष्ठ नाही, काय नाही. खट करून जातोय माणूस आणि पटकून सगळी मोकळी होत्यात माणसं. ते बरं आहे, चांगलं आहे. म्हणून सर्वांना अभिवादन करतो, बाबांना लाख लाख शुभेच्छा देतो. आता महाराज म्हणतील, आचार्य लोहितकर महाराज, हे काय बोलते काय बोलते.
हे असंच बोलतंय आयुष्यभर, म्हणून त्यांनाही अभिवादन करतो. आमच्या वारकऱ्याचं नाही, माझ्या स्वतःचं वैयक्तिक आदराचं स्थान लव्हितकर महाराज आहेत माझ्या. मी त्यांचंच बहुतांशी वाङ्मय वाचण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी मला बरीच पुस्तकं त्यांनी लिहिलेली स्वतः दिली आणि ती विनामूल्य दिली, याचं मला जास्त समाधान. कधी कधी काही समाधान त्याच्यातही मानायचं असतं. काय करता, सगळीकडचा अर्थ कुठं साधला जातोय. म्हणून सर्वांना धन्यवाद. आपल्याला द्यायला काय माझ्याकडं, मीच फकीर आहे. जीवनात कशाची फिकीर केली नाही त्याचं नाव फकीर असतं. म्हणून द्यायला काय, एक दोहा जाता जाता, दिल किसी से देना नहीं, दिल किसी से देना नहीं, दिल से देना दिल, नहीं मिला तो नहीं मिला, पर कम दिल से मत मिल. भूतांची दया हे भांडवल संता.